मीरा भाईंदरमध्ये भाजप जातीयवाद घडवतोय असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे। शिवसेनेला गरज असेल तेव्हा मनसे पाठिंबा देईल असं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलं, विश्वास व्यक्त केला। आणि या सगळ्या संदर्भात सरनाईक यांच्याशी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी संवाद साधलाय, ऐकूया। सर, ज्याप्रमाणे महायुतीमधून आपण निवडणुका लढलेल्या आहेत, मात्र ठाण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, भाजप ही आग्रही आहे की महापौर पद आपल्यालाच पाहिजे। शिवसेनेची नेमकी भूमिका काय असते? नाही बघा, जे काही निर्णय होईल तो महायुतीच्या माध्यमातून होईल आणि प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे बसून निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असेल। त्यामुळे मला वाटतं की महायुतीमध्ये ज्यांच्या जेवढ्या जागा आलेल्या आहेत आणि गट स्थापन झालेले आहेत त्यानुसार निर्णय हे दोघेही नेते बसून घेतील आणि आम्हाला ते बंधनकारक असणार आहे। मीरा भाईंदरमध्ये जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाचे स्थानीय नेते नरेंद्र मेहता हे प्रांतीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। कधी हिंदी आणि मराठी भाषिक वाद निर्माण करतात, तर कधी नितेश राणे आणि अबू आझमीला बोलवून त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतात। कारण आम्ही निवडणुकीच्या दरम्यान बघितलं की त्यांच्याच कार्यालयामध्ये बसून उभाटाची लोक आणि मनसेचे लोक हे एबी फॉर्म वाटत होते आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष जनतेनं केलं आणि त्याचा फायदा हा विभाजनाचा फायदा हा मेहतांच्या भारतीय जनता पक्षाला तिकडे झालेला आहे। मनसेचे हे नगरसेवक 8 निवडून आले होते ठाणे महापालिकेमध्ये आणि त्या सगळ्या नगरसेवकांनी राजसाहेब ठाकरे यांच्या सांगण्यानुसार आमच्या पक्षाच्या उमेदवारांना मदत केली होती। महापौर त्यांनी आम्हाला मदत केल्यामुळे निवडून आला। त्यामुळे मनसे नेहमीच ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांना गरज असते त्या वेळेस शिवसेनेला मदत करत असते। जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।